6व्या भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तरी सर्वांनी बघायचा आहे. रीना घरात एकटीच होती. सत्यजित आठवडाभर ऑफिशियल कामासाठी दिलेला गेलेला होता. एवढे मोठे घर तिला खायला उठायचे. ती आणि पिल्लू दोघेच या मोठ्या घरात राहायचे. सत्यजितला जाऊन 2 दिवस झाले होते. आता तिला कंटाळा यायला लागला होता. कुणाल तिने फोन केला होता. त्याच्यासोबत तिचा दिवस चांगला जातो. मनासारखं बोलता येतं, प्रेम करतात ही तिला ठाऊकच वाटतं. पण कुणालसुद्धा सांगितलं नव्हतं तो काही दिवसासाठी बाहेरगावी गेला. ती हळहळली होती. सत्यजित नसताना नेमका तो बाहेर गेला होता या गोष्टीचा तिला आता राग यायला लागला होता. ती हॉलमध्ये आली आणि सोफ्यावर रिलॅक्स स्थितीत बसली. पिल्लू पलीकडे खेळत होती. तितक्यात बेल वाजली. आता कोण असावं असा तिला प्रश्न पडला. ती उठली आणि दरवाजा उघडला. समोर एक लिफाफा घेऊन कुरिअर बॉय उभा होता. रीना, आपणच का? हो, हे कुरिअर तुमच्यासाठी. कुठून आले? इथं सही करा मॅडम आणि बघा त्यावर असेल. ओके. तिने सही करून तो लिफाफा घेतला. कुरिअर बॉय थँक्स म्हणून निघून गेला. तिने दरवाजा लावला व ती पुन्हा सोफ्यावर बसली. लिफाफा सोनेरी रंगाचा होता. आत काय असावं याची उत्सुकता तिला लागली होती. पाठवणारा हा लिफाफा कोणी पाठवला याचा पत्ता नव्हता. जास्तीत जास्त तिने पाहिलं. ते कुरिअर कोणत्या कंपनीने पाठवलं याचाही पत्ता नव्हता. बहुतेक तो खाजगी माणूस होता. आता आत काय आहे हे पाहण्यासाठी तिने लिफाफा फाडला. आत एक सोनेरी रंग, काळ्या अक्षरात लिहिलेलं कार्ड होतं. त्यात फक्त काही नावं टाईप केली होती. रीना, तुमचे आमच्या इच्छापूर्ती क्लबमध्ये स्वागत. तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा आम्ही पूर्ण करू शकतो. आम्हाला भेटायचं असेल तर ह्या क्रमांकावर संपर्क करा. आणि हे आमंत्रण निवडलेल्या लोकांनाच असतं. तुम्ही निवड केली आहे, पण तुम्ही या आमंत्रणाला नकार देऊ शकता. तुमचा नकार असेल तर तुम्ही कॉल नका करू. आज जर कॉल नाही आला तर आम्ही तुमचा नकार समजू. शुभ दिवस. तिने लिफाफा खाली ठेवला. काय करावे तिला सुचत नव्हते. काही लोक आपल्या प्रॉडक्ट विकण्यासाठी अशा युक्ती वापरत असतात हे तिला माहीत होतं. मात्र हा क्लब काय आहे याची आपली माहिती कशी? आपली निवड झाली म्हणजे कुणीतरी केली. आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवत का? असे प्रश्न तिला पडले होते. उत्तर न वाचता फोन कोणाकडे संपर्क केल्याशिवाय मिळणार नाही. काय करावं? फोन करावा की नाही या विचारात ती होती. शेवटी तिने विचार केला, फोन नाही केला तर आपलं हे नेहमीचं कंटाळवाणं जीवन तसंच जगावं लागेल. आपल्याला काहीच बदलणार नाही. फोन करून बघावा. कदाचित काही विशेष इंटरेस्टिंग असू शकतं. या भावनेने तिच्यात ऊर्जा निर्माण झाली. ती उठली आणि तिने फोन लावला. काही वेळ रिंग वाजली आणि मग पलीकडून आवाज आला. हॅलो रीना, तुमचा फोन येईल अशी अपेक्षा होती. कोण तुम्ही? माझं तुम्हाला काय माहिती? पलीकडे एक काही वेळ शांततेत गेला. पलीकडच्या व्यक्ती बोलायला लागला. मी तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देऊ शकत नाही. फक्त काही गोष्टी सांगू इच्छितो. एक तर तुम्हाला आमच्यापासून काही धोका नाही. दुसरे, आमच्यासोबत यायचं की नाही हे तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला निर्णय घेण्याचा स्वातंत्र्य आहे. आम्ही फक्त जीवन सुंदर बनवावे, त्यात थ्रिल व्हावे यासाठी प्रयत्न करतो. जास्त जाणून घेण्यासाठी तुम्हाला मला भेटावं लागेल. तुमची इच्छा आहे का? ती काही वेळ थांबली. तिला हो म्हणावे की नाही कळेना. पण एकदम तिच्या मुखातून शब्द आले. कुठे भेटायचं सांगा. त्याच्या शब्दात गोडवा आणि खिचून घेणारी ताकद होती. तो बोलायला लागला. गुड. या, घ्या, लिहून घ्या. नाव, पत्ता आणि वेळ सांगितला आणि फोन कट झाला. रीनाच्या डोक्यातील विचार थांबत नव्हते. ती घाबरली होती. पण तिला काही धोका होईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे कोणी असेल त्याला आपल्याबद्दल एवढी माहिती कशी? याबद्दल सत्यजितला सांगायचं का? हा प्रश्न तिच्या मनात ठेवून ती अनेक प्रश्न घेऊन बसली होती. शेवटी तिने निर्णय घेतला. जर आपल्याला या प्रश्नाचे उत्तरे हवे असतील तर आपण त्या दिलेल्या पत्त्यावर जायला हवे. तिने फोन करून घरातील सर्व कामे सांभाळणाऱ्या शेवंताला फोन केला. शेवंताताई, आज संध्याकाळी मला बाहेर जायचं आहे. तू पिल्लूला सांभाळायला इकडे ये आणि मला कदाचित उशीर होईल तेव्हा तो तिकडे मुक्कामाला राहावं लागेल. चालेल. शेवंताबाई रीनाकडे जाणाऱ्या नेहमीच्या त्या कधी प्रयत्न करत नसे, पण आज
नकळत तिच्या तोंडून विचारण्यात आली, ताई आज काही विशेष आहे का? इतर वेळी हा प्रश्न रीनाला आवडला नसता, पण आज तिला हा प्रश्न ऐकून बरे वाटले. तिलाही आपण कुठे जाणार हे कोणाला तरी सेफ्टीसाठी सांगावे वाटत होते. अगं, माझ्या एका जुन्या मैत्रिणीचा फोन होता. आज आम्ही भेटणार आहोत. हा तिचा नंबर आहे आणि आम्ही रंग रॉकमध्ये भेटणार आहोत. मला उशीर होईल, काही काळजी करू नको. ठीक आहे ताई, 5 वाजेपर्यंत पोचते मी. ओके, असं म्हणून रीनाने फोन ठेवला. संध्याकाळी कोणता ड्रेस घालावा याचा ती विचार करायला लागली. तर मित्रांनो, आता ही रीना कोणाला भेटायला जाते हे काय नाही हे आपण पुढल्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बघतात सर्वजण पण चॅनलला कोणी सबस्क्राईब करत नाही. तर कृपया सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन तुम्हाला कथा यापुढील प्रत्येक भाग तुम्हाला तुमच्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तरी तुम्ही आपल्या या कथेला सर्वांनी लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.